लेकरांची सेवा केली सतू आई, कसा पांग फेडू कस हो उतरा। कर्जत येथील प्रतिपंढरपूर येथे वीज गेल्यावर अंधाराचे साम्राज्य। कर्जत शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या भगवान श्री विठ्ठलाच्या 52 फूट उंच मूर्तीच्या आजूबाजूला वीज प्रवाह खंडित झाल्यावर अंधार असतो। करोडो रुपये खर्चून उभारलेला प्रतिपंढरपूर परिसर वीज पुरवठा खंडित झाल्यावर अंधारात असतो, हा विचार अनेकांना पटत नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत शहराच्या वैभवात भर घातली जावी यासाठी उल्हास नदीच्या तीरावर प्रतिपंढरपूर उभारली। हे स्थळ कर्जत शहराच्या विकासात भर घालणारे असून वीज पुरवठा खंडित झाल्यावर एक वेगळी बाब प्रथमच समोर आली आहे। करोडो रुपयांचा खर्च करून प्रतिपंढरपूर क्षेत्र विकसित करण्यात आले। मागील काही दिवसापासून कर्जत शहरात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून त्याचा परिणाम श्री विठ्ठलाची मूर्ती आणि प्रतिपंढरपूर परिसराला देखील बसला आहे। सोमवारी रात्री 8:30च्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला होता। त्यावेळी प्रतिपंढरपूर परिसर अंधारात हरवला होता। श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर दूरवरून दिव्यांचा प्रकाश पडला होता, मात्र त्या ठिकाणी भेटीसाठी आलेले नागरिक मात्र वीज पुरवठा खंडित झाल्यावर निर्माण झालेल्या अंधारामुळे नाराजी व्यक्त करीत होते। या भगवान विठ्ठलाच्या मूर्तीला विद्यमान आमदार महेंद्र थोरवे हे स्वतः भगवंताची मूर्ती समजतात, तर विरोधक फक्त मूर्ती असा उल्लेख करतात। मात्र त्यापेक्षा कर्जत शहरात महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या प्रतिपंढरपूर येथे भगवान श्री विठ्ठलाची मूर्ती वीज पुरवठा खंडित झाल्यावर अंधारात जाऊ शकते हे कोणालाही पटत नाही। त्याचे कारण करोडो रुपये खर्च करून येथील परिसर सुशोभीकरण करण्यासाठी झाला आहे। असे असताना वीज पुरवठा खंडित झाल्यावर भगवान विठ्ठल अंधारात जाणार नाहीत याचा विचार कर्जत नगर परिषद कडून करायला हवा होता। कर्जत नगर परिषद बांधकाम विभागाने या कामाचे अंदाजपत्रक तयार केले होते। त्यावेळी वीज पुरवठा खंडित झाल्यावर कृत्रिम प्रकाश देण्याची व्यवस्था करण्याची गरज पालिका बांधकाम अभियंता यांना आवश्यक वाटली नाही का, असा प्रश्न देखील इथे उपस्थित होत आहे। कर्जत शहरात ज्यावेळी वीज पुरवठा खंडित होतो त्यावेळी श्री विठ्ठलाची मूर्ती अंधारात जाते, मात्र याच विठ्ठल मूर्तीच्या पुढे काही मीटर अंतरावर भजन भूषण गजानन बुवा पाटील स्मारक येथे सोलर दिवे आहेत। त्याचवेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यालयाबाहेर देखील सोलर बसवले आहेत, मात्र श्री विठ्ठलाच्या मूर्तीजवळ सोलर नाहीत, त्यामुळे ह्या परिसराबरोबर विठ्ठल देखील अंधारात हरवला जातो। लेकरांची सेवा केली सतू आई, कसा पांग फेडू कस हो उतराई। तुझ्या उपकारा जगी थोड नाही, ओवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला।